आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घणू, आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घणू, हरी पाहिला रे सभाई अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ही महाराष्ट्रातील एक अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक धार्मिक परंपरा आहे। हा सोहळा दरवर्षी आषाढी एकादशीच्या आधी पंढरपूरकडे जाणाऱ्या वारीचा एक महत्त्वाचा भाग आहे। संत ज्ञानेश्वर महाराज हे 13व्या शतकातील महान मराठी संत, कवी आणि तत्वज्ञ होते। त्यांनी भगवद्गीतेचा मराठी भाषेत भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हा अनमोल ग्रंथ लिहिला। हा पालखी सोहळा सुमारे 300 वर्षांपूर्वी सुरू झाला, तो आजतागत अखंड चालू आहे। दरवर्षी ज्येष्ठ वद्य त्रयोदशी पासून साधारणतः जून महिन्यात सुरुवात होते। यावेळी लाखो वारकरी, दिंड्या आणि भाविक सहभागी होतात। ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून पंढरपूरकडे जाते। हा सुमारे 250 किमीचा प्रवास 21 दिवसांमध्ये पूर्ण होतो। प्रत्येक दिंडी ही गाव, संस्था किंवा भक्त गटाच्या वतीने असते। वारकरी टाळ, मृदुंग आणि अभंग गात गात चालतात। संपूर्ण मार्गात नामस्मरण, हरिपाठ, कीर्तन, प्रवचन असे आध्यात्मिक कार्यक्रम होतात। सगळे वारकरी पांढरे धोतर, फेटा आणि स्त्रिया नऊवारी साडी नेसतात। आषाढी एकादशी दिवशी पालखी पंढरपूरला पोहोचते। भक्त विठोबा रुक्मिणीच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहतात। या पालखी सोहळ्याचे महत्त्व म्हणजे सामाजिक एकोप्याचे प्रतीक, भक्ती, समर्पण आणि संयम यांचा साक्षात अनुभव। सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा जपणारी आपली परंपरा। पालखी सोहळ्यात कोणत्याही जाती, वर्ग किंवा धर्माचा भेद न करता सर्वजण एकत्र चालतात। वारी नेते एकची वाट या तत्वानुसार हा सोहळा सामाजिक ऐक्य, भक्तिभाव आणि त्यागाचे प्रतीक आहे। संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोघांच्या पालख्या एकत्र पंढरपूरकडे प्रस्थान करत असल्याने हा सोहळा संपूर्ण महाराष्ट्रात भक्तीचा महापर्व मानला जातो। पालखी सोहळा म्हणजे केवळ एक यात्रा नाही, तर अखंड हरिपाठ, भजन, कीर्तन आणि नामस्मरणाने भरलेला भक्तीचा समुद्र आहे। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा साजरा केला जातो कारण तो भक्ती, त्याग, सामाजिक समता आणि संत परंपरेचा उत्सव आहे। हा सोहळा भक्तांना विठोबा भेटीचा आध्यात्मिक अनुभव देतो आणि वारकरी परंपरेला पुढे नेतो। आपल्या संस्कृतीबद्दल अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आमच्या सोल स्पिरिच्युअल यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।